राज्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि या ठिकाणी बीडमध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता रंगतदार लढत होत आहेत। महायुतीकडून पंकजा मुंडे उभा आहेत तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यांचा देखील प्रचार सुरू आहे आणि आता मराठा आंदोलक म्हणून ज्यांची ओळख माजलगावसह बीड जिल्ह्यामध्ये आहे असे राजेंद्र होके पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे। माझ्यासोबत राजेंद्र होके पाटील आहेत। ज्या बीडमध्ये जी जाळपोळ झाली, माजलगावमध्ये जी जाळपोळ झाली, त्या माजलगावमध्ये जाळपोळीमध्ये आरोपी म्हणून ज्यांच्यावरती आरोप होता की त्यांनी या जाळपोळीमध्ये त्यांचा सहभाग होता, असा आरोप ज्यांच्यावर होता ते राजेंद्र होके पाटील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? नाही का, बीड जिल्ह्यामध्ये जे आता लोकसभेचं जे बिगुल वाजलेलं आहे त्या अनुषंगाने आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आमच्या प्रमुख मागण्या मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणी आमची, आम्ही कोण्या पक्षाकडून नाही, अपक्ष आहे मी, मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मागणीसाठी गेले आम्ही 25 वर्षापासून काम करत आहोत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बी आम्ही काम करतो। शेतकऱ्याच्या प्रचंड अडचणीत, ऊसाचे बिलं असतील लवकर मिळत नाहीत, शेतकरी बेजार होते, रस्त्याचे प्रश्न आहेत, सगळ्या बीड जिल्ह्यातले रस्ता हा सगळे खराब झालेले आहेत। तुमच्या माजलगावात बी नाही, बीड जिल्ह्यात कुठंच असं वयोवृद्ध लोकायला फिरायला जागा नाही, लहान मुलाला खेळायला जागा नाही, सगळ्या जागा ह्या सर्व नेत्यांनी सगळ्यांनी हाणून बसलेत, तिथं टोलेजंग इमारती बांधल्यात। आज गोरगरिबाला कुठं फिरायला जायचं म्हणजे फॅमिलीला वयस्कर वयोवृद्ध बाया असते आणि ते व्यायाम करायचं असलं तर कोणत्याच शहरामध्ये बीड जिल्ह्यातल्या जागा नाही, त्या जागा उपलब्ध झाल्या पाहिजे। हाणलेल्या बिल्डिंग ज्या नपच्या जागेत हाणल्यात, कोणी ग्रामपंचायतच्या हाणल्या, त्या पाडून तिथं ओपन प्लेस काहीतरी ग्राउंड वगैरे केलं पाहिजे। ह्या बरेच मागण्यात, रेल्वेचा प्रश्न आहे आपला, रेल्वे 70 वर झालं रेल्वे येली म्हणतात, अजून आली नाही, ते प्रश्न कुठतरी दिल्लीत आवाज झाला पाहिजे। हे फक्त पक्षाचे गुलाम गेल्यावर हे याच्या नेत्याच्या विरोधात बोलू शकत नाहीत। भाजपचे सरकार आलं तरी पंकजाताई बोलू शकणार नाहीत, किंवा हे दुसरं आलं हे महाविकास आघाडी तरी बजरंग बाप्पा शरद पवारच्या विरोधात बोलू शकत नाहीत। पण मी ह्याच्यामध्ये एकटा जर गेलो तिथं, माझ्यासारखे असे काम करणार लोक, तर आम्ही निश्चित तिथं आवाज उठलो की आमच्या जिल्ह्याचे हे प्रश्न ते कुठेतरी सोडविले गेले पाहिजेत। कारण बीड जिल्ह्याचा विकास म्हणायला काहीच नाही, ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणूनच बीड जिल्हा ओळखला जातो। का ही ओळख कधी पुसायची नेमकी? दरवर्षी हीच भूमिका घ्यायची का आम्ही? ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून कुठं आम्ही गेलो तर जाईल आम्हाला म्हणलं जातं, आम्हाला कुठेतरी लाज वाटते ना। ऊसतोड मजुरा जिल्हा, काहीतरी उद्योगधंदे आले पाहिजे, इथं सगळे कारखाने चांगले चालवले पाहिजे, सगळे कारखाने बंद पाडायची वेळ आली बीड जिल्ह्यातले। हे कुठतरी आवाज उठवायलाच कोणी तयार नाही, जे ते पक्षाचे गुलाम आहेत, पक्षाच्या पुढे बोलत नाहीत। इथं आता माझ्यासारखा एखादा माणूस गेला तर तिथं कुठतरी दिल्लीत आवाज उठवीन। त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी आवाहन करणार आहे सर्वांचंच। आता इथं धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्याचा तर आहेच आहेत, दलित समाजाचा प्रश्न आहे। दलित समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे स्मारक करतो म्हणले, पण अजून त्यानं स्मारक केलं नाही। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करतो म्हणले, अजून झालं नाही। हे प्रश्न विचारणार कोण ह्या लोकायला? हे नेमकं विकासाच्या मुद्द्यावर जिल्ह्यात हिंडायचं का जातीच्या मुद्द्यावर हिंडायचं? ह्याच्याकडे कुठंतरी आता समाजाने बीड जिल्ह्यातल्या जनतेने लक्ष देणं गरजेचं आहे। खरं पाहिलं तर पाटील, तुम्ही आंदोलनामध्ये अग्रेसर होतात आणि या दरम्यान जी आपल्याकडे 30 ऑक्टोबरला जाळपोळ झाली, माजलगावमध्ये जे प्रकाश सोळंकेंचा बंगला या ठिकाणी जाळण्यात आला होता, त्याच्यामध्ये आरोपी म्हणून देखील तुमचं नाव होतं। एकूणच काय सांगाल, आंदोलनात सक्रिय होतात, एकूणच याविषयी काय सांगाल? नाही, ते मराठा चळवळ आता बीड जिल्हा आपला पहिल्यापासून हा क्रांतिकारी जिल्हा आहे। मराठा समाजाचं आंदोलन असो की कोणत्या बी समाजाचं हे असो, बीड जिल्हा हा क्रांतिकार्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। त्यामुळं आम्ही बीड जिल्हा अग्रेसिव्ह होता सगळ्यात जास्ती, त्याला बीड जिल्हा कुठेतरी शांत करायचा होता, एक षडयंत्र होतं। सराटी आंतरवालीला जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला, बीडमध्ये जाणीवपूर्वक कुणी पेटविलं काय मिळ नाही। मराठा समाजाचे पोरं जाणीवपूर्वक जे प्रमुख होते त्याचे नावं टाकण्यात आले त्याच्यात, कारण ही चळवळ कुठेतरी त्याला, माझं नाव प्रमुख आरोपी मला केलं त्यांना त्याच्यात, पण ते कुठतरी आमचा आवाज दबला म्हणजे दुसरे पोरं पुन्हा मार्केटला येणार नाहीत, आरक्षणाचा मुद्दा कुठतरी मागे पडन आणि हे प्रश्न त्याला चालू ठेवायचा, हे प्रश्न त्याला सोडवायचे नाहीत। ह्याच मुद्द्यावर ते दरवर्षी मराठा ओबीसी वांध जातीवाद करणार, कुठं मुस्लिम मराठा वांध करणार, कुठं दलित मराठा करणार, हे षडयंत्र आहे। जे जातीवाद करून राजकारण करतात, विकासाच्या मुद्द्यावर हे राजकारण कधीच करीत नाहीत। गेले मी 25 वर्ष झालं बघतोय, विकासाच्या मुद्द्यावर ह्यानं राजकारण केलं असतं तर निश्चित जनता त्याच्या पाठीशी राहिली असती, ह्याला खेड्यापाड्याने फिरायची गरज पडली नसती। पण हे विकास काहीच करीत नाहीत, फक्त राजकारण जातीच्या नावा प्रत्येक ठिकाणी द्यायचं, मी आमका मी तमका, ह्या मुद्द्यावरच त्याचं आजपर्यंत चालत आलेलं आहे। नेमकं कोण करतंय असं तुम्हाला काय वाटतंय? डायरेक्ट माझा खुल्या होता, शरदचंद्रजी पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक जातीचे 2 जातीत भांडणं लावतात कधी बी।
हे आता इथं ओबीसीला पंकजाला तिकीट आहे तर शरद पवारनी ओबीसीला द्यायचं, नाही तर मग भाजपने तरी मराठ्याला द्यायचं. मुद्दाम दोन समाजात जात वांद झालं पाहिजे. मराठा इकडं काही जण आरडणार आणि मराठा समाज कशा शरद पवारची जहागिरी नाही की त्यानं उमेदवार द्यायचा दरबारीस मराठा समाज करा. मराठा समाजासाठी शरद पवार साहेबांनीच तर सांगावं, कुणबीमधून मराठ्याला आरक्षण देणार, सगळे सोयऱ्याची मागणी मान्य करणार, 1 मिनिटात आम्ही उभा टाकणार नाही, फॉर्म फाडून टाकू. आमची मागणी मराठा आरक्षणाची, आमची मागणी लोकसभेत जायची बी नाही. आम्हाला कुठतरी आवाज म्हणून तिथं जायचंय. हे ना फक्त कुणबीतून दे म्हणा, आम्ही कॅन्सल, उद्याच्यालाच कॅन्सल, बजरंग बाप्पाचं काम करू, नाही तर पंकजांनी मागण्या करायला लावा देवेंद्र फडणवीसनं, आम्ही देणार, आम्ही भाजपचं काम करू. आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे, आम्हाला हे राजकारण महत्वाचं नाही. मला वाटतं का ह्या नेत्यांनी मराठा समाजाचा वापर केला, काय वाटतं? निश्चित वापर केला, निश्चित मराठा समाजाच्या युवा कार्यकर्त्याचा निश्चित वापर केला जातो. फक्त त्याला युवा नेता म्हणलं जातं, पण त्याला कधी पुन्हा तिकीट हे देते, सतरंजा उचलणारे सतरंजाच उचलीत राहतात आणि ते नेत्याचे पोरं नेतेच होत राहतात. ही कुठतरी परिस्थिती बदलायची असेल तर माझ्यासारखा एखादा साधारण घरातला माणूस हे दिल्लीला जाणं गरजेचं आहे. आणि सामान्य जनता निश्चित ह्याच्यात होळपती, श्रीमंत लोक ह्याच्यामध्ये पडत नाहीत. आज मराठा आरक्षणाच्या चळवळीत तुम्ही बघितलं असेल, बीडमधले पोरं असतील की माजलगावचे असतील, प्रत्येक गावातले, नेकनूर साईड असतील, आष्टी पाटोदा, गेवराई, सगळे गोरगरीब गरजवंताचा लढा आहे. श्रीमंत लोक ह्याच्यात नाहीत येत, मराठा समाजाचे बी असले तर गोरगरीब निश्चित ह्या लढाईत लढतात आणि गोरगरीबच मरतात. त्यामुळे कुठतरी ह्या गोरगरिबाच्या प्रश्नाचा आवाज तिथं जाऊन हा प्रश्न सोडून कुठतरी आमचे बी अधिकारी हे होते ना. अहो आमचे 80% डीएडला लागत नाही, ते 40% लागतात. कुठतरी मराठा समाजात राग येते. शाळेत पहिलीपासून तुम्ही आरक्षण जातीवाद करू नका म्हणले जाते आणि पहिलीपासून तुम्ही आम्हाला जातीवाद शिकला जाते, फीस भरण्यापासून हे ते सगळीकडे. मग सरसकट मराठा समाजाला एकदा आरक्षण देऊन टाका. जे क्वालिटीबाद लेकर असतील आमचे गोरगरिबाचे, जे गोरगरीब घरचे अभ्यास करतात पण पैशाने कुठतरी कमी पडतात, त्याच्याकडे फीसला पैसे नसतात म्हणून आत्महत्या कितीतरी मुलांनी केलेल्या आहेत. ह्याच्याकडे हे नेते कधी जात नाहीत भेटायला. हे एखाद्या नेत्याच्या घरचं मरू द्या, रांग लागन त्याला भेटायला यायला. पण गोरगरिबाचं लेकरू मेलं, एखादं हीच पडून मेलंय. आता सध्याची परिस्थिती अशी, एखादं गावामधलं कटाळ्या ते कटाळ्या मेल्यावर सध्या भेटायला यायला तयार येतं. पण 5 वर्षात का माणसं मेलेत नाही का बीड जिल्ह्यात? 5 वर्षात ह्यांना वेळ होता का? आदरणीय पंकजाताई असतील किंवा आदरणीय बजरंग बाप्पा असतील, 5 वर्ष तुम्ही कुठं होते? त्या काळात माणसं मेल नाही का आमचे? तुम्ही आता कसं तुमची टाईम आला की तुम्ही काही करायला बसतात, हे कुठतरी चुकीचं आहे. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर करा, त्या गावातला विकास करा, विकास करा. ह्या मुद्द्यावर आम्ही निश्चित तुम्हाला मान्य केलं असतं, पण तुम्ही जातीवाद करतायत आणि आमच्या आरक्षणाच्या आड येतात. आमच्या आरक्षणाला पहिल्यांदा शरद पवारने कधी दिलेलं आहे ना? हे बहिणींना आम्हाला फसवलं एकनाथ शिंदेनं, देवेंद्र फडणवीसनं. सर्व सत्तेमध्ये होते, सर्वच जण. गेल्या ह्याला बघितलं आपण, उद्धवजी साहेब सत्तेमध्ये होते, आदरणीय अजितदादा सत्तेत होते, एकनाथ शिंदे साहेब सत्तेत होते, काँग्रेस सत्तेत होतं. का म्हणून आता कुणाकडे नेमकी दाद कुणाकडे मागायची? आमच्या आरक्षणाच्या प्रश्नाची दाद मागायची कुणाकडे आम्हाला सांगा ना एकदा. तुम्ही सगळेच मिलबाटके खाणार माणसं आहेत, सगळेच मिलबाटके खातात. आम्हाला आरक्षण द्या, तुम्ही तुमचं काही बी करा, आम्हाला घेणं देणं नाही त्या विषयाशी. पण तुम्ही आरक्षण मराठ्याला द्या. राजकारण मराठा समाजाचा पिंडा नाही. आम्ही आमचं शेती करून कष्ट करून खाणारे लोक आहेत. बीड जिल्ह्यातल्या लोकांचा विकास सगळा झाला पाहिजे, रेल्वे आली पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. ह्या मागण्या मान्य करा. ह्या मुद्द्यावर बीड जिल्ह्यात फिरा. तुम्ही आपलं जातीवाद म्हणून फिरू नका. या मागणी हे करणं चुकीचं आहे. गावागावामध्ये माणसं राहिले नाही, एकमेकाकडे जातीच्या नजराने बघितलं चाललंय. ते ह्या जातीचा, ते ह्या जातीचा. आमचा गाववाडा बिघडायला लागलाय ना तुमच्या राजकारणापायी. खरं पाहिलं तुम्ही आज अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. मात्र या अगोदर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा वंचित बहुजन आघाडी, या तिघांनीही त्यांचे उमेदवार जाहीर केलेत. तिघांच्याही उमेदवाराबाबत तुम्हाला काय वाटतंय? ते आरक्षणाबाबत या ठिकाणी आवाज उठवणार होते की नाही, किंवा ते याविषयी काही सक्षम वगैरे आहेत की नाही, ज्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मैदानात उतरावं लागतं लोकसभेच्या? नाही ना, ते शेवटी ते कसे एक बांधील आहेत, एका पक्षाला बांधील आहेत. त्यांना पक्षाची भूमिकाच घ्यावा लागणार आहे. मी अपक्ष उमेदवार आहे. मी डायरेक्ट तिथं आवाज उठवू शकतो प्रत्येक समाजाच्या प्रश्नासाठी. ते शरद पवार साहेबाच्या पुढे बजरंग बाप्पा जाऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदीच्या पुढे पंकजाताई जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हे बांधील आहेत, हे काही करू शकत नाहीत. त्यामुळे ह्याचा काहीच विषय नाही. जर शरद पवार साहेब म्हणले कुणबीतून मराठ्याला आरक्षण द्या, सगळे सोयऱ्याची मागणी मान्य करू, आम्ही त्याचं काम करायला तयार आहेत. मग फॉर्म काढून घेऊ. पंकजाताईचा नेता म्हणला देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी साहेब, किंवा आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, सगळे सोयऱ्याचे लागू करायला तयार आहेत, आम्ही त्यांचं काम करू. आम्हाला राजकारण दोघांना खुलं चॅलेंज आहे. कुणी बी तुम्ही एकदा जाहीर करा भूमिका की मराठ्याला तुम्ही देणार आहेत का कुणबीतून आरक्षण, सगळे सोयऱ्याची मागणी मान्य करणार आहेत का? त्यांना जर दिलं आम्ही त्यांचं काम करू, नाही तर आम्ही त्याच्यामुळे उभा ठाकलो. आम्ही त्या पक्षाचं काम का करावं? आम्ही बांधील नाहीत कोण्या पक्षाचे.
खरं पाहिलं तर गेल्या अनेक महिना आणि अनेक वर्षापासून तुम्ही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताय, आम्ही बातम्या देखील केलेल्या आहेत. या आंदोलनाचं आता तुम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरलात, जरांगे पाटलांना भेटलायत का, चर्चा झाली का, एकूणच याविषयी काय सांगाल? नाही, जरांगे पाटलाची भेट होती माझी हमेशा, त्यांचाच कार्यकर्ता समजा एक. पण जरांगे पाटलाचं नाव हे इलेक्शनमध्ये आम्ही घेणार नाहीत, कारण जरांगे पाटलाला आम्ही सांगितलेलं आहे, त्यांना निर्णय घेतलेला आहे की लोकसभेला उमेदवार द्यायचे नाहीत. मी जरांगे पाटलाच्या वतीनं उमेदवार नाही. मी स्पष्ट सांगतो, मी माझ्या कामावर मी जे कामं केली असतील त्या कामाच्या बेसवर लोकसभेला उभा ठाकतो. घेतला का पण त्यांचा? नाही, आशीर्वाद म्हणून नाही द्यायचा. आशीर्वाद तर आता आपलं काम आहे, भक्ताचं काम आहे देवावर श्रद्धा ठेवायचं. देव डायरेक्ट आशीर्वाद देत नसते. आता पांडुरंगावर आपली श्रद्धा आहे, पांडुरंग डायरेक्ट आशीर्वाद देत नाही. आपली भक्ती करायचं काम आहे. निश्चित हे इलेक्शनमध्ये विजय काय व्हायचं तर होईल. आम्ही मराठाचे आरक्षण लढाई जरांगे पाटला जेव्हा चालू होईल तेव्हा त्याच्या सोबतच दिसू. खरं पाहिलं तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, प्रत्येक जण या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभा असताना सभा लावतो. तुम्ही कोणत्या नेत्याची किंवा पाटलांची किंवा कोणाची सभा वगैरे लावणार का? प्रचाराचं तुमचं एकूण गणित काय असणार? शेतकऱ्यासाठी मराठा समाज, धनगर समाज, दलित समाज, ओबीसी समाज सर्वांचा मिळून एक माजलगावला मोठी सभा होईल. आणि सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यात तीन चार दिवस देणार आहे. उद्यापासून माझं माजलगावात दौरा राहणार आहे. माजलगाव तालुका पहिल्यांदा म्हणजे होम ग्राउंड असल्यामुळे तिथं फिरून पुन्हा मग नंतर बीड, गेवराई सर्व बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमचे जे मराठा समाजाचे लोक आहेत, माझे मित्र कंपनीत, ओबीसी बांधव आहेत, दलित बांधवाचे मित्र आहेत, सर्वांना भेटून सर्वांना विनंती करणार आहे की बघा ह्या वर्षी जरा गरिबाचं लेकरू दिल्लीत गेलं पाहिजे, ह्यासाठी प्रयत्न करा. हे राजकीय नेते काय आपला विकास करू शकत नाहीत, कारण पोट भरलेला माणूस कवा ते बेंबीच्या देठापासून घोषणा देऊ शकत नाही. त्याला चळवळीतलंच रक्त लागतंय. त्यामुळे चळवळीत आम्ही बरेच वर्ष काम करत असताना आमच्यावर कित्येच गुन्हे दाखल झालेत आणि भविष्यात बी किती झालेत, आम्ही मागे हटणार नाहीत. त्यामुळं सगळ्यांना आम्ही विनंती करणार, शेवटी बीड जिल्ह्याच्या जनतेचा निर्णय जो असेल तो आम्ही निश्चित मान्य करू. प्रतिसाद कसा मिळतोय? कारण की तुम्ही काही दिवसापासून फिरलेलं पाहायला मिळतंय. मी आठ दिवस झालं फिरतोय. त्या 8 दिवसामध्ये बराच प्रतिसाद चांगला आहे. मराठा समाजाची ही मागणी सगळ्याला मान्य आहे की आपल्याला कुणबीतून आरक्षण पाहिजे. आपण बजरंग बाप्पाला खासदार करण्यासाठी किंवा पंकजाताईला खासदार करण्यासाठी मोर्चे भेर काढले नाहीत. आपण मोर्चे काढलेत आपल्या लेकरा बाळाला भवितव्य चांगलं मिळण्यासाठी. आरक्षण मिळाल्यानंतरच मराठा समाज स्वाभिमानाने जगन. त्यामुळे त्या मागणीसाठी सर्वांना पॉझिटिव्ह आहेत आणि ही मागणी त्याला सांगितलंय मी सर्वांना. ही मागणी जाहीर तुमच्या देखत बी सांगतो, ज्याही पक्षाने ही मागणी मान्य केली आम्ही 2 मिनिटात त्यांचं काम करू. आमचा फॉर्म विड्रॉल तर माझा करूच, पण त्या पक्षाचं काम करू, घरच्या भाकरी खाऊन करू. पण आम्हाला ती मागणी आम्हाला मान्य पाहिजे, कारण आम्हाला ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे. ह्याच मागणीसाठी आम्ही इतकाले मोर्चे काढलेत, गुन्हे दाखल झालेत. सर्व बेजारी मराठा समाजाची झाली ती त्याच मागणीमुळे, केसेसमुळे, ह्याच्यामुळे भरपूर परेशान झाले. ती मागणी मान्य करा, आम्ही तुमच्या पाठीशी निश्चित राहू. हा झाला हा विषय. मात्र तुमचा अजेंडा, एक राजेंद्र हुके म्हणून, एक मराठा आंदोलक म्हणून तुमचा अजेंडा काय असणार आहे निवडणुकीचा? माझा अजेंडा म्हणजे मी मराठा बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आणणं हा माझा प्रमुख मुद्दा राहील. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्यासाठी मी आवाज उठवीन. धनगर समाजाचा देखील एसटी मध्ये कसे जात नाहीत ते बी त्यासाठी बी आवाज उठविणार. दलित समाजाचे बी बरेच प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, हे ते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे मुंबईला होणार होतं ते अजून झालेलं नाही. डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक होणार होतं सारबी समुद्रात ते देखील झालं नाही. म्हणजे हे कुठेतरी दरवर्षी इलेक्शन आल्यानंतरच येड्यात काढायचं काम करतात. ऊसाचे प्रश्न आहे शेतकऱ्याचे. शेतकरी दरवर्षी प्रचंड व्याज असतो ऊसाच्या ह्याच्यात, आम्ही बघतो. ऊसाच्या लावण्यापासूनचे ह्याच्यापर्यंत शेतकरी व्याज, पुन्हा 15 दिवसात बिल द्यायचा नियम असताना देखील 6-6 महिने बिलं दिले जात नाहीत. का, कशामुळे? आणि त्याच बँकेचं कर्ज शेतकऱ्याकडे असतंय, त्याला 6 महिन्याचं व्याज त्या नेत्याच्याच बँकेला भरावं लागतंय. आज बीड जिल्ह्याच्या ह्याच्यात बघितलं, हजारो कोटी रुपये बँकांनी बुडले. कोणत्याच एका नेत्याने त्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम केलं का? लोकांनी घामाने कष्टाने कमिलेले पैसे होते ते आज बँकावाले पळू गेले, कुणी हे झालं, ते पैसे वापस येत नाहीत. हे नेत्याने आवाज उठवायचं काम आहे ना. बँकेचं उद्घाटन करायला जाताना लय छाती ठोक जात येत नाही नेते, तर मग ते जे पैसे द्यायला जिम्मेदारी तुमची ना. काबाड कष्ट केलेले पैसे ते तुमच्यावानी आहे, गुत्तेदारी तर ह्याच्यात कमिलेलं नाहीत. काळा पैसा नाही द्यायचा, घामाचा पैसा द्यायचा. आणि हे कुठतरी देण्यासाठी आवाज उठवणं काम नाहीच. पण हे कुठतरी नुसतं शांत मला पान फुलवा हीच भूमिका फक्त नेत्याची आहे. विकासाच्या मुद्द्यावर सांगा तुम्ही. ह्याच्या गोरगरिबाचे मी बघितलं बाया रडतात अक्षरशः, मेहनतीनं पैसे टाकलेत बँकेने. त्यानं कुणाच्या लेकीचे लग्न येतं, कुणाचं ऑपरेशन आहे, 1 रुपया भेटायला त्याला बेजार झालेत, रडत येत अक्षरशः. काय त्याच्यासाठी मी निश्चित आवाज, त्याच्यासाठी एक आवाज उठणार आहे मी. त्यासाठी एक मोर्चाचं ह्याचं आंदोलन उठवणार आहे मी. आंदोलनाची धग बीडला जास्त होती, फायदा होईल असं वाटतंय का?
कारण की बजरंग सोनवणे देखील त्यांच्या प्रचारामध्ये आंदोलनाचा विषय काढत असतात. नाही, आंदोलनाचा विषय काढून काय नसतं. बजरंग बाप्पा आंदोलनाचा विषय काढत असतील, पंकजताई काढत असतील, पण ते आंदोलनात जे पोरं बेजार झाले त्या मुलांना कधी त्यांना भेटल्या का? जे पोरं जेलमध्ये गेले, जे पोरं फरार होते, त्याच्या घरच्या परिस्थित्या काय, गरीब घरचे लेकर होते बिचारे, त्याचे आई वडील वरतात, त्याला गोळ्याला पैसे नव्हते, हे ते त्याच्या घरी गेले असते बजरंग बाप्पा, त्याला काही आर्थिक सहाय्य केली असती, मग निश्चित मी मान्य केलं असतं. आता गारपीट झाली, लोकांचे शेतकऱ्याचे कुणाचे पत्र उडाले, बैल वारले, पिकाच्या नुकसानी झाल्या, हे तिथं जाऊ बांधाव नुसतं बघत बसू नका ना, त्याला काहीतरी आर्थिक मदत द्या ना. द्यायचा असला तरी दोघंही भुलथापा देत आहेत असं वाटतं. 100% दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू, इथं एकाच नाण्यात दोन बाजू, फक्त भुलथापा देणार ते, बाकी काही दुसरी मदत करू शकत नाहीत, हे निश्चित आहे. आपण पाहताय हे आपल्यासोबत होते राजेंद्र होके पाटील. त्यांनी या ठिकाणी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता आणि या ठिकाणी मराठा आंदोलनाचा प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे. एकूणच जर पाहिलं तर बीड लोकसभेच्या मैदानामध्ये आता राजेंद्र होके पाटील उतरले आहेत. त्यांनी खुलं आव्हान आणि चॅलेंज शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का, त्याची भूमिका तुम्ही जाहीर करा. मी माझा जो अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो माघार घेतो, असं देखील त्यांनी या ठिकाणी खुलं चॅलेंज दिलेलं आहे. त्याचबरोबर मी जर निवडून आलो तर रेल्वेचा प्रश्न असेल, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, या सर्वाचा प्रश्न जो आहे तो मार्गी देखील लावेल असं देखील त्यांनी सांगितलंय. एकूणच जर पाहिलं तर बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये या ठिकाणी महायुतीकडून पंकजा मुंडे उभा आहेत, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे आहेत. त्यामुळे आतापर्यंत ही निवडणूक तिरंगी होण्याचं चित्र जे होतं ते पाहायला मिळत होतं. मात्र आता अपक्ष उमेदवारीमधून राजेंद्र होके पाटलांची एंट्री झाल्यानं बीड लोकसभा निवडणूक ही चौरंगी होणार का आणि नेमका गुलाल 4 तारखेचा कुणाचा उधळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.